तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या पानाची पूड हळदीसोबत लावल्यास मुरुमे आणि ॲलर्जी कमी होतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए तुळस, ऑप्शन बी मिंट, ऑप्शन सी कडुलिंब, ऑप्शन डी लिंबू. मुरुमे आणि त्वचेची ॲलर्जी कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची पूड हळदीसोबत लावणे अत्यंत प्रभावी ठरते. कडुलिंब आणि हळद दोन्हींमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात, जे मुरुमे निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतात. हळदीमध्ये कर्क्युमिन असते, जे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करते. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणती भाजी चांगली दृष्टी राखण्यास मदत करते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए पालक, ऑप्शन बी टोमॅटो, ऑप्शन सी ड्रमस्टिक, ऑप्शन डी गोबी. पालक आणि मेथी यांसारख्या गडद हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्युटीन आणि झेॲक्सिन्थिन ही अँटीऑक्सिडंट्स असतात. हे डोळ्यांच्या सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून संरक्षण करतात. वाढत्या वयानुसार डोळ्यांचा होणारे आजार रोखण्यास मदत करतात. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम केंद्रीय विधानसभेची स्थापना कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 1858चा कायदा, ऑप्शन बी 1909चा कायदा, ऑप्शन सी 1919चा कायदा, ऑप्शन डी 1935चा कायदा. भारतात सर्वप्रथम केंद्रीय विधानसभेची स्थापना भारत सरकार कायदा 1919 अन्वये करण्यात आली. या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असेही म्हटले जाते. तुमचा चौथा प्रश्न आहे, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट केव्हा प्रक्षेपित करण्यात आला? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 1969, ऑप्शन बी 1972, ऑप्शन सी 1975, ऑप्शन डी 1977. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी प्रक्षेपित करण्यात आला. तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारताचे संविधान केव्हा लागू करण्यात आले? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 26 नोव्हेंबर 1949, ऑप्शन सी 26 जानेवारी 1950, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर 1950. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 26 जानेवारी 1950. तुमचा सहावा प्रश्न आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी हे कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ऑप्शन बी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑप्शन सी भारतीय जनसंघ, ऑप्शन डी स्वराज पक्ष. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय जनसंघ. तुमचा सातवा प्रश्न आहे, चंपारण सत्याग्रह कशाशी संबंधित होता? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए नीळ लागवड, ऑप्शन बी खालिस्तानी चळवळ, ऑप्शन सी पेपर इंडस्ट्री, ऑप्शन डी कामगार समस्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झालेला चंपारण सत्याग्रह हा महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील भारतातील पहिला मोठा सत्याग्रह होता. हा प्रामुख्याने निळीच्या शेतीशी संबंधित होता. तुमचा आठवा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलनाच्या वेळी व्हाईसरॉय कोण होता? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए लॉर्ड लिनलिथगो, ऑप्शन बी लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन सी लॉर्ड कर्झन, ऑप्शन डी लॉर्ड रिपन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड लिनलिथगो.
तुमचा 9वा प्रश्न आहे. कोणत्या फळाचा रस प्यायल्याने खोकल्याचा त्रास कायमचा बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए चिकू, ऑप्शन बी पपई, ऑप्शन सी सफरचंद, ऑप्शन डी अननस. कोणत्याही एका फळाच्या रसाने खोकला कायमचा बरा होईल असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. मात्र अननसाचा रस हा खोकल्यावर अत्यंत प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचे एक खास एन्झाईम असते. ब्रोमेलिन घशातील आणि फुफ्फुसातील घट्ट कफ पातळ करण्यास मदत करते, ज्यामुळे तो खोकल्यावाटे बाहेर पडणे सोपे होते. हे एन्झाईम श्वसन मार्गातील सूज कमी करते, ज्यामुळे खोकल्याची तीव्रता कमी होते. ताजे अननस आणि त्यात थोडे मध, मीठ व चिमूटभर मिरीपुडी मिसळून घेतल्यास अधिक फायदा होतो. तुमचा 10वा प्रश्न आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तुमचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए सरोजिनी नायडू, ऑप्शन बी विजयालक्ष्मी पंडित, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी सुषमा स्वराज. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.